नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझं नाव शुभम आहे. माझी स्टोरी कशी वाटली तुम्हाला माझ्या आयुष्यातला घडलेला अनुभव सांगतो. जेव्हा मी 10वीला होतो, झालं असं की मी माझ्या मामाच्या गावी गेलो होतो आणि मामाची मुलगी पण आली होती. तिचे लग्न झालं होतं. ती माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी होती आणि तिला लहान बहीण भाऊ होते. माझ्या मामाच्या मोठ्या मुलीचे नाव अंकिता होते. तिचे लग्न कमी वयामध्येच झाले होते. दिसायला खूप सुंदर होती, गोरी पान होती तीच आणि माझा चांगलाच जुळा. याच तिचा नवरा तिच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठा होता. जेव्हा तिचे लग्न झाले तेव्हा तिचे वय 16 होते व तिच्या नवऱ्याचे वय 29 होते. मी आणि अंकिता खूप बोलायचो. आम्ही जेवण पण सोबतच करायचो, फक्त आमचा झोपण वेगळं होत. मामाचं घर लहान होत. एक हॉल आणि मामाची बेडरूम व एक स्वयंपाक खोली आणि एक पसारा ठेवायची रूम होती. मी हॉलमध्ये झोपायचो. आमच्या सोबत आजोबा, मामा, मामाची मुले होती आणि बाकी सगळे मामाच्या रूम मध्ये झोपायचे. म्हणलो, सॉरी, मला माफ कर, मला तू खूप आवडत आहे. ती म्हणाली, माझं लग्न झालं आहे, मी तिला फक्त एकदाच करूयात असं म्हणलो. ती सरळ नाही म्हणी. मग मी शांत बसलो आणि थोड्या वेळाने तिने माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणली, एकदाच करूयात. मी पण मान हलवली आणि तिच्या जवळ गेलो आणि तिच्या ओठांवर किस करू लागलो. मी गरम झालो होतो. आता तिला गरम करायचे होतो. तिच्या अंगावर पडलो आणि तिला किस करू लागलो. माझा बुला कडक झाला होता. कधी तिच्या पुच्छीत टाकू असं वाटत होतं. तिला किस केल्यानंतर तिच्या ब्लाऊजची सगळी बटणे काढली आणि तिचे मोठाले बॉल हातात धरले आणि दाबू लागलो. गोरेपान तिचे बॉल मी जोर जोरात दाबत होतो, तोंडात घेत होत. असे करून मी तिचे बॉल लाल करून टाकले. ती पण माझं डोकं तिच्या बॉलवर दाबत होती. तिच्या तोंडातून हा हे आवाज काढत होतो. तिचे बॉल दाबन झाल्यावर मी माझ्या हाताने तिची साडी काढून टाकली. फर करपण करून टाकला. तिने काळ्या रंगाचा निक्कर होता, तो सगळा ओला झाला होता. मी तो तोंडणी काढून टाकला आणि तिची गोरी पानपुचे पाहून माझ्या डोळ्यांना तर ती पाहून विश्वासच बसत नव्हता. तिचे पुचे एवढी सुंदर होती. तिचे लग्न झालं असून सुद्धा एवढी छान होतो. मी तिच्या पुचीवर हात ठेवला आणि अंकिताच्या तोंडातून आई ग हा आवाज आला. माझा बुला वल वल करू लागला. तिचे पुचे पहिली की मग तिचा पुचीला चाटू लागत होती. ग तिचे पुची तर पाणी सगळं मी पिऊन घेतलं आणि उठलो. अंकिताने माझे पॅन्ट काढून टाकली आणि माझा बुला हातात घेतात आणि हलवू लागली आणि पाणी कडले. तिचे पुचे पाणी झाले होतो. मी तिचा अंगावर पडलो आणि माझा बुला तिने हातात घेऊन तिचा पुचीत जवळ नेऊन ठेवला आणि मी धक्का दिलं. ती आई म्हणत होती. मी तिचा तोंडावर हात ठेवला, तिला झटके देत होत. आम्ही रात्रभर झवलो आणि जेव्हा आम्हाला चान्स भेटतो तेव्हापासून ती मला झवायला देते. अशाच गोष्टी ऐकण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.